गेल्या 29 वर्षांपासून या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले असून आम्ही हा पहिला पुरस्कार 1997 सालामध्ये स्वर्गीय शांताबाई दानी यांना पहिला पुरस्कार दिला। तेव्हापासून या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली होती। तसेच प्रथमतः सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय दिलीप फडके, डॉक्टर दिलीप बेलगावकर, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रशांत बिर्ला, सरचिटणीस डॉक्टर एस तांबोळी, उपाध्यक्ष डॉक्टर रीमा पटेल बर्वे, चिटणीस आशा जाधव, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष उदय शेवतेकर, कार्याध्यक्ष श्रीमती हेमलता बिडकर, उपाध्यक्ष ईश्वर पटेल व प्रिन्सिपल सुचेता कुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष दिलीप फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये खूप चांगलं विधायक काम करणाऱ्या अनेक लोकांचा गौरव करणं आणि त्यांच्या कामाचा गुणवर्णन करणं हा एक अतिशय चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवरे सरांच्या निर्मला लोकप्रबोधिनींनी अतिशय चांगला उपक्रम केलाय। गावातल्या अतिशय चांगल्या लोकांचा सत्कार केलाय। त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला मला अतिशय आनंद झाला। असाच उपक्रम पुढे देखील ते चालू ठेवतील याची खात्री आहे। धन्यवाद। तसेच साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी पुरस्काराचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले। अनेक वर्षाचा अखंड प्रवास म्हणजे निर्मला गौरव आणि हा पुढे कायम राहावो या कायमच्या सदिच्छा। धन्यवाद। प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। 1997 सालापासून हा पुरस्कार स्वर्गीय शांताबाई दानी यांना आम्ही पुरस्कार दिला। तेव्हापासून या पुरस्काराची सुरुवात झाली। आज 29वा पुरस्कार आहे। 29 वर्ष पुरस्कार जे होत आहे त्या निमित्ताने आज 14 लोकांना निर्मला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे। तर सर्व पुरस्कारार्थींचे आणि आपण चांगल्या लोकांची निवड केली त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि त्यांनी प्रत्येक क्षेत्रातून मिळालेले पुरस्कार दिले गेले त्या सर्वांचे पण खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजे आपण। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 14 पुरस्कारार्थींची निवड करून त्यांना निर्मला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले। प्रथमतः एकनाथराव फडळ, राधा किसन कानवडे, काशीराम देवरे, विलास पुरकर यांना शैक्षणिक, सामाजिक आणि समाजसेवक यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला। तो त्यांच्या कुटुंबियांनी पुरस्कार स्वीकारला। तसेच निर्मला जीवन गौरव पुरस्कार रमण कपूर, ॲडव्होकेट अविनाश भिडे, ॲडव्होकेट मृणाल जोशी, अश्विनी दापोरकर, ती ॲडव्होकेट विद्युलता तातेड, रमेश मगरे, मोतीलाल चौधरी यांना प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कारार्थी ॲडव्होकेट विद्युलता तातेड, मृणाली जोशी, रमेश मगरे यांनी आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। मी ॲडव्होकेट विद्युलता कांतीलाल तातेड, निर्मला लोककल्याण समितीतर्फे जो आज जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल मी त्या समितीचे तर मनापासून आभार मानतेच, पण वर्षानुवर्ष जे आपण काम करत असतो त्याला जी त्यांनी कौतुकाची थाप इतक्या चांगल्या पद्धतीने दिलेली आहे त्याकरता मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि ह्या पुरस्कारामुळे मला ह्या पुढे अजून जास्त काम करण्याचा उत्साह मिळालेला आहे। त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। माझं नाव ॲडव्होकेट मृणाल श्याम जोशी। माझी निर्मला प्रबोधिनी पुरस्कारासाठी निवड झाली याचा मला खूप आनंद झालाय। त्यांचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे साहेबांनी अनएक्सपेक्टेडली माझं नाव घेतलं, त्यामुळे खूप जबाबदारी वाढली आहे माझी काम करण्याची। त्यामुळे इथून पुढे खूप अजून जोमाने काम करेन। त्यांचे मी खूप खूप आभार मानते। मी रमेश आनंदा मगरे, चिखलोळ या गावातला, तालुका मालेगाव, आणि या ठिकाणी आपले देवरे सरांनी आमचा गौरव पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। आणि देवरे सरांनी ज्या कार्याबद्दल माहिती मिळते तर तळागाळापासून छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना जवळचं करून घेणारे आपले देवरे सर हे धूर्त विचारी आणि विद्वान असल्याचं हे आताच या गोष्टीतून पहिल्या प्रथमच मी लक्षात घेतो आहे। याच्या पुढे आज असेच कार्यक्रम
घडो आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला असाच चान्स मिळो आणि आम्हाला 2 शब्द बोलण्याचे आज्ञा मिळो अशी अपेक्षा करतो. जय हिंद. डॉक्टर प्रशांत बिर्ला यांनी प्रास्ताविक तर मोहिनी भगरे आणि महानंदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. आशा जाधव, सविता सोनवणे, सुरेखा माळी, मंगेश लांडगे आदींनी संयोजन केले. या निर्मला जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने नाशिक रोड येथे असलेले रज चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या संस्थेच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांचे देखील खूप खूप आभार मानण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी देखील गर्दी केली होती. NCN न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.